न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। 1 लाख दे नाहीतर केडगावातील कथित धमक्यांमुळे शहरात चर्चा। शिवसेना नेत्याच्या मुलाचं नाव चर्चेत, प्रकरणाने घेतलं रहस्यमय वळण। केडगाव परिसरात घडलेल्या एका प्रकरणाने सध्या शहरात मोठी चर्चा रंगली आहे। ICICI बँकेत काम करणारे निलेश देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार झेंडा चौक परिसरात झालेल्या एका वादानंतर त्यांना काही जणांनी मारहाण करून मोबाईल आणि रोख रक्कम घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे। विशेष म्हणजे काही दिवसांनी पुन्हा एका कार्यालयाबाहेर बोलवून मोबाईलच्या नुकसानीपोटी पैसे देण्याची मागणी करण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे। ओम किरण बारवकर, ओंकार दिलीप सातपुते, अभय कारखिले, अनिकेत शिंगे आणि इतर दोघांची नावे तक्रारीत समोर आली असून पैसे न दिल्यास काम करू देणार नाही, तसेच गंभीर परिणाम भोगावे लागतील अशा धमक्या देण्यात आल्याचाही आरोप आहे। या प्रकरणातील ओंकार सातपुते हे एका शिवसेना नेत्याचे पुत्र असल्याची चर्चा परिसरात सुरू झाल्याने प्रकरण आणखी गाजू लागले आहे। सुरुवातीला मिटल्यासारखा वाटलेला वाद अचानक पुन्हा का उफाळून आला? पैशांची मागणी नेमकी कशासाठी करण्यात आली आणि या संपूर्ण घटनाक्रमामागे आणखी कोणते धागेदोरे दडले आहेत का, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे। पोलीस तपासातून आता नेमकं सत्य काय समोर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असून ही माहिती प्रत्येकानं जाणून घेतली पाहिजे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।